तर मित्रांनो, आज आपण जो काही सॅम्पल फ्लॅट बघणार आहे त्याचं चित्रीकरण आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे म्हाडाच्या 2023च्या लॉटरीच्या वेळेस केलं होतं. तो सॅम्पल फ्लॅटचं जे काही चित्रीकरण आहे आम्ही ते दाखवणार आहोत आणि त्याच्यात खूप जास्त काही फरक पडला असं नाही. फक्त तुम्हाला एक आयडिया यावी की नेमका हा फ्लॅट कसा आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ आम्ही पुनर्प्रसारित करीत आहोत, जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं किंवा या प्रकल्पाची कल्पना येऊ शकते. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की म्हाडाच्या मुंबईच्या मंडळाची जो लॉटरी सुरू आहे आणि अनेकांनी प्रश्न केले होते की नेमका ज्या ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत त्या प्रत्येक ठिकाणी साईट व्हिजिट करा आणि आपण ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी आपण साईट व्हिजिट करत आहोत. आणि आज आपण आले मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 425 आणि 426 MC कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पंतनगर घाटकोपर या ठिकाणी. आणि आज आपण या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आता मी त्या सोसायटीच्या बाहेरच उभा आहे. आता मी सोसायटीच्या आतमध्ये जाणार आहे आणि येथील सॅम्पल फ्लॅट किंवा इतर जी काही माहिती मिळेल ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हाच रोड आहे, जो मेन रोड आहे, जो स्टेशन रोड जातो, पंतनगरचा मेन महत्त्वाचा रोड मानला जातो. पुढे आहे मित्रांनो एक BMCचं गार्डन आहे मोठं. या इकडे सुद्धा तुम्ही पाहू शकता मेन रोडला लागूनच ही सोसायटी आहे. आता इथे मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळी प्रोसेस जे काही माहिती आहे ते मी देणार आहे. तत्पूर्वी जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मी तुम्हाला घेऊन जातो सोसायटीच्या आतमध्ये. तर मित्रांनो, इथे मी आतमध्ये चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की याच्याच मागच्या साईडला सी विंग आहे. सी विंगमध्येच कुठेतरी म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. आता मी तुम्हाला घेऊन जातो सी विंगमध्ये आणि दाखवतो नेमका सी विंग कुठे आहे आणि तेथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. चला तर आपण जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत त्या प्रकल्पाच्या मागच्या साईडला. आपण जी काही सोसायटी अगोदर जिथे आपण एंट्री केली होती त्याच्या मागच्या बाजूला आपण आलो आहे. इथे सुद्धा MC सोसायटीची सी विंग आहे. सी विंगमध्येच म्हाडाची घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर मी तुम्हाला घेऊन जातो या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि दाखवतो येथील सॅम्पल फ्लॅट नेमका कसा आहे तो. चला तर. सोसायटीच्या मुख्यद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतो तो स्वागत कक्ष. अतिशय सुंदर असा स्वागत कक्ष आपल्याला दिसतोय, जिथे बिल्डरांचा लोगो वगैरे आपल्याला दिसतो लावलेला. आणि तिथे एंट्री करायची आहे आपल्याला सोसायटीमध्ये जाताना, नावाची नोंद वगैरे करायची नाही. रितसर जे काही परवानगी आहे ती आपल्याला इथून मिळवायची आहे. जे कोणी बिल्डर असतील, जे कोणी अथॉरिटी असतील, अधिकारी असतील, त्यांच्याशी बोलून मी परवानगी मिळवलेली आहे. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला दिसून येते मित्रांनो, जसे या ठिकाणी आपल्याला 2 लिफ्ट दिसून येत आहेत आणि समोर तुम्हाला सोसायटीचा जो काही नेम प्लेट आहे, नेम प्लेट दिसून येते. आणि तिथून एका बाजूला लिफ्ट आहे तर दुसऱ्या बाजूला स्टेअरकेस आहे. तर या
स्टेअरकेसने मी तुम्हाला वरती घेऊन जाणार आहे, जेणेकरून तुम्हाला आजूबाजूचं परिसर किंवा आतमधील लोकॅलिटी समजेल की या ठिकाणी पाहू शकता स्टेअरकेस अशा प्रकारचे आहेत. आणि स्टेअरकेसमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतरच आपल्याला जो काही फर्स्ट फ्लोअर आहे किंवा सेकंड फ्लोअर आहे तिथे आपल्याला पूर्णपणे ते काही लिफ्ट एरिया आहे किंवा पॅसेज एरिया आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर आता आपण आलो मित्रांनो त्या प्रकल्पाच्या आतमध्ये आणि मी तुम्हाला येथील सगळ्या सॅम्पल फ्लॅट व्यवस्थितरित्या सांगणार आहे आणि तत्पूर्वी आपण या प्रकल्पाची थोडक्यात माहिती पाहून घेऊया. चला तर आता या ठिकाणी प्रकल्पाची माहिती पहा मित्रांनो. जर पत्ता पाहिला तुम्ही तर MC सहकारी गृहनिर्माण संस्था, आचार्य अत्रे मैदानासमोर, शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाजूला, पंतनगर, घाटकोपर पूर्व, मुंबई 4007 असा या प्रकल्पाचा पत्ता आहे. आता तपशील पहा मित्रांनो. संकेत क्रमांक आहे 425B. उत्पन्न गट आहे अल्प उत्पन्न गट, अर्थातच LIG, लोअर इन्कम ग्रुप. ज्या इन्कम ग्रुपसाठी उत्पन्नाची मर्यादा मित्रांनो मासिक मर्यादा 50,001 ते 75,000 दरम्यान आहे आणि वार्षिक मर्यादा ही 6,01,000 ते 9,00,000च्या दरम्यान आहे. एकूण उपलब्ध घरे आहेत मित्रांनो 2. या ठिकाणी 1 BHKचे घरे आहेत. चटई क्षेत्रफळ मित्रांनो 44.1 स्क्वेअर मीटर, अर्थातच 474 स्क्वेअर फीट आणि किंमत आहे 70,09,771 रुपये. सद्यस्थिती पाहिली तर ही घरे ताबा देण्यास तयार आहेत. आता घरांपैकी मित्रांनो एक घर ST प्रवर्ग आणि दुसरं घर जे काही फिजिकल हँडिकॅप अर्थात अंध व अपंग व्यक्ती यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अजून एक महत्त्वाची बाब, जी काही किंमत दिली मित्रांनो 70,09,771, यामध्ये इतर चार्जेस इन्क्लूड नाही आहेत. उदाहरणार्थ पार्किंग चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, इतर जे काही चार्जेस असतील ते याच्यात इन्क्लूड नाहीत. ते तुम्हाला वेगळे भरावे लागू शकतात. ते चार्जेस अंदाजे 10 ते 12 लाखाच्या दरम्यान जाऊ शकतात. आता पाहूया प्रकल्पापासून अंतर. घाटकोपर रेल्वे स्टेशन फक्त 600 मीटर अंतरावरती आहे. घाटकोपर बस डेपो 1.1 किलोमीटर अंतरावरती आहे. छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे मित्रांनो 6.5 किलोमीटर अंतरावरती. RCT मॉल 2.7 किलोमीटर अंतरावरती व इतर सर्व सोयीसुविधा म्हणजे तुम्हाला कॉलेज आहे किंवा तुम्हाला शाळा हव्या असतील, कॉलेजेस हवे असतील तर अगदी ते जवळच उपलब्ध आहेत. म्हणजे सगळ्या सोयीसुविधा म्हणजे जे काही पूर्व द्रुतगती महामार्ग तो सुद्धा अगदी जवळच आहेत. म्हणून चांगल्या लोकेशनला ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या ठिकाणी मित्रांनो तुम्ही फ्लोर प्लॅन पाहिला जे म्हाडाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे. तर 2 फ्लॅटमध्ये तुम्ही डिफरन्स पाहू शकता. फक्त किचनचा एरिया थोडा वाढवलेला आहे, बाकी एवढा जास्त फरक दिसत नाही. किचन आणि हॉलमध्ये थोडा फरक दिसतो लक्ष देऊन पाहिलं तर, आणि आता तो आपल्याला स्पष्टपणे जाणवतही नाही. आता इथे मी तुम्हाला जो काही 1 BHK दाखवणार आहे तो अशा प्रकारचा 1 BHK असणार आहे. हा असणार आहे इथून एंट्रन्स, नंतर हॉल, नंतर किचन, नंतर बेडरूम, असा हा म्हाडाचा ॲक्च्युअल प्लॅन आहे मित्रांनो. ॲक्च्युअल म्हाडाचा फ्लॅट आहे. मी तेथील जे काही ऑथॉरिटी आहेत त्यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन सदर प्रकल्पाची माहिती किंवा तेथील मी शूट केलेला आहे. तर इथे जो काही मी सॅम्पल फ्लॅट दाखवतो हाच सॅम्पल फ्लॅट मी तुम्हाला दाखवतोय. आता पहा मित्रांनो, आपण जो सॅम्पल फ्लॅट तुम्हाला आम्ही दाखवतोय तो 2023च्या लॉटरीच्या वेळी आम्ही शूट केलेला आहे. सध्या तुम्ही गेला तर सध्या सॅम्पल उपलब्ध नाही आहे. तुम्ही हॉल पाहू शकता कसा प्रशस्त असा हॉल या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा हॉल आहे. इथे खरं तर जे कोणी बिल्डर आहेत दृष्टी MC त्यांचं ऑफिस होतं मित्रांनो, नंतर ते त्यांनी ऑफिस बाजूला हलवलेलं आहे. पण अशा प्रकारचा एक हॉल आहे की तुम्हाला एक अंदाज येईल घरांचा की नेमका ही घरे कशी आहेत. जरी 2 घरे असली तरी पण ज्यांना अर्ज करायचं ते नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकतात, कारण लोकेशन हे प्राईम लोकेशन आहे. आता हॉलच्या नंतर तुम्ही पाहू शकता पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट हँड साईडला डाव्या साईडला किचन आहे. किचन L शेपमध्ये देण्यात आलेलं आहे. इथे थोडं सामान दिसेल मित्रांनो तुम्हाला, कारण त्यावेळेस बिल्डरचं ऑफिस तिथे होतं, कर्मचारी बसायचे, त्याच्यामध्ये सामान थोडं दिसून येऊ शकतं. पण तुम्हाला नक्कीच किचनचा एक अंदाज आला असेल कसा आहे. नंतर तुम्ही टॉयलेट बाथरूम पहा कशा प्रकारचं कॉमन टॉयलेट बाथरूम, पाश्चात्य शैलीचं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. त्याच्यामध्ये वॉश बेसिन वगैरे देण्यात आलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शन ऑफ क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे. नंतर तुम्ही पाहू शकता इकडे बेड आहे. बेडमध्ये सुद्धा सामान आहे. त्या बेडचं आपण पहिले टॉयलेट बाथरूम पाहून घ्या. मास्टर बेड आहे मित्रांनो. इथे तुम्ही पाहू शकता पाश्चात्य शैलीचं जे काही आहे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून थोडा अंधार आहे मित्रांनो, थोडं ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे अंधारामुळे थोडं क्लिअर व्हिज्युअल्स येऊ शकत नाहीत. तरीसुद्धा तुम्ही पहा इकडे अशा प्रकारचा हा बेडरूम आहे. बेडरूममध्ये सध्या सोफा आहे किंवा थोडंफार सामान आहे त्यांचं ऑफिसचं सामान पहा तिथे. तर इथे आता हे सगळं हटवलेलं आहे मित्रांनो. आता सध्या मी परत सांगतो इथे सॅम्पल उपलब्ध नाही आहे. समोर तुम्ही पाहिलं तर जे काही बाकीचे सोसायटीतील इतर विंग्स आहेत A आणि B विंग्स
विंग्स ते तुम्हाला समोर दिसणार आहेत. म्हणजे इथून तुम्ही पाहू शकता इकडे ए आणि बी विंग्स आहेत, ह्या तुम्हाला दिसतात इमारती. इथे खाजगी विकासकाची घरे आहेत मित्रांनो, आणि इकडे आपले म्हाडाची घरे उपलब्ध करून दिलेली आहेत. सन 2023 मध्ये 2 उत्पन्न गटासाठी LIG आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे होती. आता फक्त LIG उत्पन्न गटासाठी 2 घरे उपलब्ध केलेली आहेत 2026च्या लॉटरीमध्ये. म्हणजे एकंदरीत तुम्हाला एक फ्लॅटचा एक अंदाज नक्कीच आला असेल. आता बाहेर तुम्ही आलात तर मित्रांनो पॅसेज पाहू शकता. तुम्हाला जे काही लिफ्ट एरिया आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे लिफ्ट आहेत. म्हणजे 2 साईडला 2 लिफ्ट आहेत, एक स्टेअरकेस देण्यात आलेली आहे. जे 2 लिफ्ट आणि एक स्टेअरकेस, जे फायर एक्झिट म्हणतो आपण ते सुद्धा देण्यात आलेलं आहे. जे काही फायर सिस्टम आहे ती सुद्धा प्रत्येक फ्लॅटला देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी इमारतीच्या खाली जर पाहिलं तुम्ही तर पार्किंग स्पेस दिलेली आहे. तुम्ही जो बेंच दिसते डेस्क तिथून पलीकडे जे काही गाड्या उभ्या आहेत त्या पार्किंग स्पेस आहे, आणि स्टील प्लस पार्किंग अशा प्रकारचे हे स्वरूप आहे. पण पार्किंग सफिशियंट असेल असं या ठिकाणी वाटत नाही. आता प्रश्न विचारला जातो की सर तुम्ही जे काही लोकॅलिटी आहे एक्झॅक्ट लोकॅलिटीचा व्हिडिओ बनवत झाला त्याच्यामध्ये ऍड करत चला. मित्रांनो व्हिडिओची लेंथ जास्त वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो की कमीत कमी वेळात ते दाखवावं. पण जर सगळेच कंटेंट ऍड करायचे म्हटलं तर नक्कीच व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्ही MC एविंग जे तुम्हाला दिसते ते मी पहिले तुम्हाला दाखवतो की ती सोसायटी नेमका कुठं आहे, कुठे आहे. तर या ठिकाणी बघा MC एविंग आणि दृष्टी MC ह्या 2 या ठिकाणी इमारती आपल्याला दिसून येत आहेत. तर मी पहिले याला जे काही मॅप आहे त्याला मी सॅटेलाइट मॅप मध्ये कन्वर्ट करतो जेणेकरून तुम्हाला एक व्यवस्थित अंदाज येईल. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे आहे आचार्य अत्रे जे काही मैदान आहे, BMC गार्डन किंवा जे काही प्ले ग्राउंड आहे ते या ठिकाणी दिसतंय. तिथून बाजूलाच ही जी काही इमारत दिसते ही आहे A विंग आणि B विंग. इथे A विंग आहे, इथे B विंग आहे, आणि बाजूला तुम्हाला जी काही सेपरेट इमारत दिसते ती आहे C विंग, जिथे म्हाडाची 31 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. मी ह्या ठिकाणी एंट्री केली मित्रांनो, इकडनं मी एंट्री करून आतमध्ये गेलो आणि या ठिकाणी मी पोहोचलो होतो. म्हणून तुम्हाला एकंदरीत ही जी काही बिल्डिंग आहे लोकेशन आहे त्याची तुम्हाला अंदाज आला असेल. आता या ठिकाणी जी खाली दिसते त्रिशूल जे दिसते तुम्हाला हाऊसिंग सोसायटी, इथे आता इमारतीचं काम सुरू आहे. अजून हा मॅप अपडेट झाला नाहीये म्हणून इथे काम सुरू आहे. आता स्टेशनचा विचार केला तुम्ही तर इथे घाटकोपर स्टेशन आहे मित्रांनो या ठिकाणी, आणि इथे MC सोसायटी आहे. म्हणजे फक्त 600 मीटर अंतरावरती हे स्टेशनचा एरिया आहे. जर तुम्ही स्टेशनवरून इथून जर पायी पायी बाहेर आला तर फक्त 5 मिनिटं वॉकेबल तुम्हाला हे डिस्टन्स या ठिकाणी दिसून येतं. आता तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पहा घाटकोपर रेल्वे स्टेशन ईस्ट इथे आहे, आणि इथून जर तुम्ही वॉकेबल आला तर फक्त इथे पहा 600 मीटर अंतर आहे आणि फक्त 7 मिनिटाच्या अंतरावरती वॉकेबल आहे. म्हणजे 5 ते 7 मिनिट या ठिकाणी वॉकेबल लागतात. दोन्ही प्रकारचे या ठिकाणी रस्ते आपल्याला दिसून येत आहेत, आणि म्हणून हे जे काही लोकॅलिटी आहे अतिशय चांगली लोकॅलिटी आहे. त्याशिवाय तुम्हाला जे सर्कल दिसतंय इथेच तुम्हाला सर्कलच्या जवळच एक मेट्रो स्टेशन सुद्धा मिळणार आहे. अजून मेट्रोचं स्टेशन याच्यात अपडेट केलेलं नाहीये, पण जे काही मेट्रो आहे ते मेट्रोचा रूट इथूनच गेलेला आहे. हा जो आहे तो मेट्रोचा रूट आहे, जो मेट्रो क्रमांक 4 वडाळा ठाणे मेट्रो आहे, तो इथून म्हणजे अगदी प्रकल्पाच्या समोरूनच ही मेट्रो या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे मेट्रो स्टेशन सुद्धा अगदी वॉकेबल अंतरावरती आहे. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे तो हा चौक आहे, आणि इथे शिवाजी टेक्निकल स्कूल जे काही शिवाजी शिक्षण संस्थेची शाळा दिसून येते. थोडं पुढे गेला तर इकडे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आपल्याला दिसून येतो मित्रांनो, तोही अगदी 1.5 किलोमीटर अंतरावरती दिसून येतो, तुम्हाला अगदी जवळच आहे. म्हणून हे जे काही लोकॅलिटी ते अगदी चांगली आणि प्राईम लोकॅलिटी आपल्याला या ठिकाणी दिसून येते, आणि म्हणून म्हाडाची जे काही घराची बिल्डिंग आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या पाहू शकता. आता मित्रांनो या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 29 एप्रिल 2026, आणि वेबसाईट आहे मित्रांनो https://housing.mada.gov.in या संकेतस्थळ जाऊन तुम्ही तुमची ऑनलाईनची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तर होतं मित्रांनो स्कीम कोड क्रमांक 424 MC सोसायटी पंतनगर घाटकोपर येथील प्रकल्पाची अधिकची माहिती जी आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन प्रकल्पाच्या ठिकाणी नवीन माहितीसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.